आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते पिंपळनेर येथे त्रिलोकनाथ मंदिर उद्यानाचे लोकार्पण। शहराच्या प्रभाग क्रमांक 4 मधील भाग्योदय कॉलनी येथे शिवसेना तालुका प्रमुख बबलू नेरकर यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या त्रिलोकनाथ मंदिर उद्यानाचा लोकार्पण सोहळा आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावित यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी बोलताना आमदार गावित यांनी सांगितले की पिंपळनेर शहराचा विकास हाच आमचा संकल्प असून रस्ते, स्वच्छ पाणी, भूमिगत गटारी आणि लाईट अशा सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील। सामडे चौफुली ते जेटी पॉइंट या मुख्य रस्त्याचे काम येत्या 8 दिवसात पूर्ण होईल, तरी नागरिकांनी सहकार्य करावे। राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असून शिंदे यांच्या माध्यमातून नगर परिषदेसाठी भरघोस निधी प्राप्त केला जात आहे। सोबतच शहरातील मंदिरांच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठीही विशेष निधी मंजूर करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। प्रभाग क्रमांकासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आमदारांच्या हस्ते बबलू नेरकर यांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ मंजुळाताई गावित होत्या। या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, मुख्याधिकारी दीपक पाटील, विशाल देसले, नगरसेवक ज्ञानेश्वर एखंडे, नगरसेवक विजय गांगुर्डे, नगरसेवक संभाजी अहिरराव, नगरसेवक शोभाताई नेरकर, नगरसेवक गणेश खैरनार, नगरसेवक भैयाभाऊ चौधरी, नगरसेवक श्यामशेठ कोठावदे, संगीताताई पगारे, आशाताई महाजन, सतीश काका पाटील, पांडुरंग चौधरी, याकूब मिर्झा, हाजी जावेद, संगीता अहिरराव, बिकीबा यासह भाग्योदय कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर बागुल यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश ढोले यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर संपादक अनिल बोराडे। आज आपल्या या पिंपळनेर शहरात भाग्योदय कॉलनी या ठिकाणी त्रिलोकनाथ मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोरचं जे ओपन स्पेसची जागा होती त्या ठिकाणी उद्यानाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि तो त्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी एक शुभ मुहूर्तावर आज लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अतिशय कमी जागेत परंतु पूर्ण त्या ठिकाणी जागेचा वापर योग्य असा वापर करून या कॉलनी परिसरातील जे ज्येष्ठ असतील ते ज्येष्ठांसाठी, खास करून महिलांसाठी, लहान मुलांसाठी या ठिकाणी विरंगुळा म्हणून बसण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर असं या ठिकाणी उद्यान आज या ठिकाणी आपण करून दिलेलं आहे। या ठिकाणी आपल्या या डीपीटीसीच्या माध्यमातून या उद्यानासाठी आपण निधी दिलेला होता। तसंच प्रत्येक ह्या कॉलनीतील भाग्योदय कॉलनी असेल किंवा आजूबाजूच्या ज्या कॉलन्या आहेत पिंपळनेर परिसरातील त्या सर्व कॉलन्यांना देखील मागील 1 वर्षभरापासूनच आपण या ठिकाणी आपल्या नगर विकास खात्यातून आपण अनेक प्रकारचा निधी या ठिकाणी आपण दिलेला होता आणि त्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, गटारी, भूमिगत गटारी आणि जे ओपन स्पेसच्या जागा असतील त्या ओपन स्पेसच्या जागा देखील या ठिकाणी आपलं सुशोभीकरण करून या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने आताच ह्या 17 फेब्रुवारी 2026 रोजी देखील आपल्या ह्या नगर परिषद नव्याने जी झालेली आहे त्या नवीन नगर परिषदेच्या योजनेतून आज आपण या ठिकाणी 15 कोटीचे ऑर्डर या ठिकाणी मिळवलेली आहे आणि ते 15 कोटीचे देखील वर्क ऑर्डर या ठिकाणी पिंपळनेर शहरातील विकास कामांसाठी झालेले आहे आणि विकास कामं हे आता काही दिवसातच थोड्या दिवसात आपण या ठिकाणी चालू करून नक्कीच आपल्याला या परिसरातील सर्व शहरातील लोकांना सुद्धा कामं हे झालेले दिसतील। त्यासाठी आपल्या या पिंपळनेर शहरातील एक सुंदर आणि सुसज्ज अशी अभ्यासिका या ठिकाणी आपल्या परिसरातील, आपल्या शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण भागातील मुला मुलींना, विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये त्याचा योग्य तो वापर आणि उपयोग त्यांना होईल आणि अशा पद्धतीने ती अभ्यासिका सुद्धा सुसज्ज अशी 3 कोटीची ती अभ्यासिका आहे। ती अभ्यासिका या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। नमो गार्डन सुद्धा या ठिकाणी उभारणार आहोत। त्याच पद्धतीने नदी किनारचे जे दोन्ही साइडचे जे पट्टे आहेत ते पट्टे सुद्धा आपण नदी किनारा सुद्धा आपण सुसज्ज असं याच 15 कोटीमध्ये आपण करणार आहोत। अमरधामची सुसज्ज असं त्या ठिकाणी सुविधा आपण त्या ठिकाणी करणार आहोत। कुस्तीचं मैदान आहे, आजूबाजूचे पुन्हा अजून रस्ते, गटारी ह्या सर्व 15 कोटीच्या निधीतून आपण या ठिकाणी कामं करणार आहोत।
थोड्या दिवसातच ते कामं देखील चालू झालेले आपल्याला सगळ्यांना दिसतील. आणि आज आमचा कट्टर असा शिवसैनिक आणि तरुण आणि तडफदार असा हा शिवसैनिक त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आपल्या या हिंदू पद्धतीने आजचा आपलं सगळ्यांचं 3.5 मुहूर्तापैकीचा आजचा एक शुभ मुहूर्त, त्या शुभ मुहूर्ताचं औचित्य साधून आजचं हे शुभ असं हे उद्यानाचं लोकार्पण आज या ठिकाणी पिंपळनेर वासियांसाठी केलेलं आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद.